असे कुठल्या प्रकारचे ड्रग्स आहेत जे बाहेर जास्त प्रचलित होते आणि आता इंडियामध्ये ते शिरायला सुरुवात झाली किंवा बनायला सुरुवात झाली? आता मी असं डिफरन्शिएट करणार, खूप प्रकारचे ड्रग्ज आहेत जे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये पण म्हणजे मॅन्युफॅक्चर होतो आणि त्यानंतर देर आर सम काइंड ऑफ ड्रग्स जे आपल्या भारतामध्ये इलिगलरित्याने आयात होतो, म्हणजे इम्पोर्ट होतो. जर तुम्ही बघितलं गेलं तर जे प्रोडक्शन होतं ते आपल्याकडे गांजा आहे सर्वात मोठा, म्हणजे आंध्र प्रदेश किंवा महाराष्ट्र म्हणू किंवा पार्ट्स ऑफ गुजरात म्हणू किंवा हिमाचल प्रदेश तुम्ही बघितलं तर गांजा इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम इन इंडिया. त्यानंतर दुसरं म्हटल्यावर चरस इज देअर. भारतामध्ये एफिड्रिन जे प्रीकर्सर केमिकल आहेत, सो दॅट इज बिंग इलिगली मॅन्युफॅक्चर्ड. मेटाफेंटामाइन इज बिंग इलिगली मॅन्युफॅक्चर्ड. हे दुसरं म्हटल्यावर जर इम्पोर्ट इन इलिगल मॅनर कुठल्या प्रकारचे ड्रग्स इम्पोर्ट होतं भारतामध्ये, सो दॅट इज हायड्रोपोनिक वीट, ज्याला विदेशी गांजा म्हणतात, हायड्रोपोनिक वीट. दुसरं म्हटल्यावर कोकेन, जे तुम्ही आता नार्को सिरीज वगैरे जे म्हटलं आहेत, साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये याचं प्रोडक्शन किंवा प्लांटेशन्स वगैरे दॅट इज देअर. तिसरं म्हटल्यावर LSD, लिसर्जिक ॲसिड, ते उत्तर अमेरिकन कॉन्टिनेंट्स आणि त्यानंतर युरोपियन, सम ऑफ द युरोपियन कंट्रीज लाईक ॲम्स्टरडॅम, पोलंड, तिथे इलिगली दिस इज बिंग मॅन्युफॅक्चर्ड, लिसर्जिक ॲसिड, LSD. त्यानंतर मॅथॅक्युलॉन, इट इज कमिंग फ्रॉम आफ्रिकन कंट्रीज. हिरोईन, हे सर्वात मोठा नार्को टेररिझमचा एक मोठा वाटा आहे ड्रग्समध्ये, हिरोईन आहे. तर इट इज बिंग मॅन्युफॅक्चर्ड इलिगली इन अफगाणिस्तान. सो अफगाणिस्तान टू इराण आणि त्यानंतर इराणच्या मार्फत ते आपल्या पोर्टामध्ये, म्हणजे किंवा महाराष्ट्र आणि गुजरातच्या पोर्टामध्ये इलिगली इट इज कमिंग इन. सो दीज आर दी ड्रग्स विच आर कमिंग फ्रॉम दी कंट्री, विच आर नॉट मॅन्युफॅक्चर्ड इन दी कंट्री बट कमिंग फ्रॉम आउटसाईड स्टेट. इलिगलरित्याने परत भारतामध्ये जे मॅन्युफॅक्चर होतो ड्रग्ज लाईक केटामाइन, ट्रॅमॅडॉल किंवा बाकीचा एफिड्रिन तुम्हाला सांगितलं, सो इट इज बिंग मॅन्युफॅक्चर्ड इन द कंट्री आणि याचा एक्सपोर्ट होतो आपल्या कंट्रीमधून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया, UK यासारख्या देशामध्ये.